माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा पहिल्यांदा प्रभूकडे आलो, पहिल्यांदा त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानंतर आपण दैहिकतेतून आत्मिक गोष्टीकडे वळलं पाहिजे आणि दिवसेंदिवस आपण अधिक आत्मिक बनत चाललं पाहिजे. म्हणजे दैहिकता आपल्या जीवनातून कमी झाली पाहिजे आणि आध्यात्मिकता वाढली पाहिजे. आत्मिक गोष्टीकडे जास्त लक्ष लागलं पाहिजे. दुर्दैवाने प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे अनेक लोक दैहिक गोष्टीकडे लक्ष लावून असतात. म्हणून जोपर्यंत त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा त्यांच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, प्रार्थनेला उत्तर मिळत नाहीत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे मिळायला पाहिजे, हे काम व्हायला पाहिजे, ते काम व्हायला पाहिजे, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते अस्वस्थ असतात, नाराज असतात आणि त्यांचा विश्वास अनेक वेळेला हलत असतो. की आपलं लक्ष आध्यात्मिक आशीर्वादाकडे लागलं पाहिजे, जे आध्यात्मिक आशीर्वाद फक्त ख्रिस्तामध्ये उपलब्ध आहेत, येशूमध्ये उपलब्ध आहेत. देवाने आपल्याला येशूमध्ये हे सगळे आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. तुम्हाला पापांची क्षमा झालेली आहे का? तुमचं तारण झालेलं आहे का? तुम्हाला खूप मोठा आत्मिक आशीर्वाद मिळालेला आहे. तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे का? जर पवित्र आत्मा तुमच्याकडे आहे तर तुम्हाला देवाने दिलेला खूप मोठा आत्मिक आशीर्वाद मिळालेला आहे. तुमच्या हृदयात शांती आहे का? तुमच्याकडे स्वर्गातील आध्यात्मिक आशीर्वाद आहे. तुमच्या हृदयात आनंद आहे का? म्हणजे तुमच्याकडे घर नाही आहे आणि तरी तुम्ही हसू शकता. तुमच्याकडे चांगली नोकरी नाही आहे तरी पण तुम्हाला हसता येतं, तरी पण तुम्ही अंतःकरणामध्ये स्थिर आहात. तर याचा अर्थ तुमच्याकडे देवाने ख्रिस्तामध्ये दिलेले आध्यात्मिक आशीर्वाद आहेत आणि या आध्यात्मिक आशीर्वादाकडे ज्याचं लक्ष लागलेलं असतं तो खऱ्या अर्थाने या जगात चांगलं यशस्वी जीवन जगू शकतो.